किचन मधल्या फक्त 2च गोष्टी वापरून मी माझ्या घरातली ही तांब्याची पिंप इतकी चमकवली होती। ते कशी ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच आणि झटपट ही चमकवली। बाहेरचं कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता मी अवघ्या 5 मिनिटात पिंप छान अशी क्लीन केली होती। ते कसं ते मी सांगतेच, पण त्याआधी गेले होते मी स्वामींच्या मठामध्ये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं, मला आणि माऊला स्वामींची दत्तगुरूंची खूप जास्त आवड आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी मठामध्ये आले ना की मला एक वेगळीच एक एनर्जी मिळते। ज्यावेळेस मी खूप टेन्शन मध्ये असते, ज्यावेळेस मी खूप थकलेली असते, ज्यावेळेस मी खूप जगाचा विचार केलेला असतो आणि त्यावेळेस मी त्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या समोर बसून किंवा दत्तगुरूंच्या समोर बसून ते सगळं शांतपणे त्यांना सांगते आणि ज्यावेळेस मी तिकडून निघते ना त्यावेळेस खूप काही घेऊन निघालेले असते। असं मी घरी आल्यानंतर मी इकडे ज्वारीची भाकरी करून घेतली आणि आज मला भरलेली मिरची करायची होती। प्रत्येकाची आहे ना भरलेली मिरची करण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझीही थोडीशी वेगळीच आहे आणि मी तशीच केली होती। आणि ती मी ओलं खोबरं घेतलं होतं जरासं आणि थोडं लसूण घेतलं होतं, त्यामध्ये कोथिंबीर घेतली होती, हळद आणि मीठ टाकलं होतं आणि ते मिक्सरमध्ये पूर्ण वाटून घेतलं होतं आणि मिरची एक साईडने कापून घेतली होती की जेणेकरून मला हे सगळं सारण त्याच्यामध्ये भरता यावं म्हणून। आणि नंतर मी मिरचीत सगळं सारण भरलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकण पलटी करून ठेवलं, कारण ना मिरचीचा खूप जास्त ठसका उडतो आणि मिरचीचं सगळं तेल अंगावरती उडतं, त्याच्यामुळे मी झाकण ठेवलं होतं। त्यानंतर देवापुढे मी दिवा लावला होता आणि मिरची खूप छान फ्राय झाली होती, अवघ्या 10 मिनिटातच झाली होती। आणि जेवणामध्ये आमचा बेत होता शेवग्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि फ्राय केलेली मिरची। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। थँक्यू।